Okay, so we discuss on the economic analysis. Firstly, we discuss the they are completing a unit number. They are complete the unit number 1 to 5. Suppose we are first unit the introduction to power plant, second the high pressure boiler, then steam and gas power plant, then the nuclear power plant. आपण बघितलं की फर्स्ट युनिट जे आपलं फर्स्ट टू 5 युनिट होते त्यामध्ये आपण आधी बघितलं की इंट्रोडक्शन म्हणजे पॉवर प्लांट काय असतात, पॉवर प्लांट मध्ये यूज होणारे बॉयलर रिगार्डिंग आपण स्टडी केला. त्यानंतर स्टीम पॉवर प्लांट, गॅस पॉवर प्लांट आणि न्यूक्लियर पॉवर प्लांट बघितली. मग ह्या सर्व न्यूक्लियर पॉवर प्लांटचे कंपोनंट, त्यांचं वर्किंग कॅपॅसिटी, त्यांचा यूज पर्पज, ह्या सर्व गोष्टी आपण डिस्कस केल्या. बट त्यानंतर कोणता पॉईंट डिपेंड होता त्यावर, वेस्ट हीट रिकव्हरी, को जनरेशन अँड ट्राय जनरेशन. आपण ते चॅप्टर नंबर 4 म्हणजे युनिट नंबर 4 मध्ये कंप्लीट केलं. म्हणजे आपण डिफरंट टाइप्स ऑफ बॉयलर पॉवर प्लांट यूज करतो. त्याच्यामध्ये हीट असेल, ही आपली रिकवर कशी केली जाते, म्हणजे कोणताही पार्ट असेल, कोणती प्रोसेस असेल, ती वेस्ट जात असेल तर ती रिकवर करण्यासाठी आपण त्या युनिटमध्ये स्टडी केला. आणि लास्ट युनिट कशावर असणार आहे, तुमचे जे डिफरंट टाइप्स ऑफ बॉयलर असतील, डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट असतील, त्याची इकॉनॉमिकल अनालिसिस करणार. म्हणजे आपण जो प्लांट असतो, सिंपल सांगायचं झालं, जो प्लांट असतो, सपोज हाय प्रेशर बॉयलर असेल, स्टीम पॉवर प्लांट, थर्मल पॉवर प्लांट, न्यूक्लियर पॉवर प्लांट, तो इन्स्टॉल करत असताना आपल्याला काही अनालिसिस करावं लागतं. म्हणजे सपोज त्या प्लांटची कॅपॅसिटी किती असेल, त्या प्लांटसाठी स्पेस रिक्वायर्ड किती असेल, मग जो लँड असेल, तो लँड स्पेस असेल, मग तो आपण परचेस केला असेल त्याची कॉस्ट. त्याच्यानंतर आपण पॉवर प्लांट इन्स्टॉल करतोय, इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला जी कॉस्ट लागणार आहे ती कॉस्ट त्याच्या ओके. त्याच्यानंतर जे इक्विपमेंट असतील, पॉवर प्लांटचे जे कंपोनंट असतील ते परचेस करण्यासाठी लागणारी कॉस्ट. त्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या वर्कर कॉस्ट, जे बाकीचे जे मेंबर असतील, डिपार्टमेंट वाईज मेंबर असतील, त्यांची सॅलरीसाठी लागणारी ही कॉस्ट. त्यानंतर आपण जे फ्यूल यूज करणार आहे, जे फ्यूल परचेस करणार आहे, त्या फ्यूल पासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहे, त्यासाठी लागणारे कॉस्ट. त्याच्यानंतर मेंटेनन्स कॉस्ट असते, प्लांट कॉस्ट असेल, टॅक्सेस असतील, ओके. किंवा आपण जो वॉटर सोर्स घेणार आहे त्या वॉटर सोर्सचं कॉस्ट असेल. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी असेल, म्हणजे आपलं फ्यूल जे कोल असेल ते आपल्या पॉवर प्लांटमध्ये एंटर करत असताना जे पण कॉस्ट असेल, या सर्व कॉस्टचा अनालिसिस आपण आता युनिट नंबर 6 मध्ये करणार. म्हणजे स्टार्टिंगला आपण युनिट 1 to 5 पर्यंत टाइप्स ऑफ पॉवर प्लांट स्टडी केले. स्टडी केल्यानंतर त्याची वेस्ट हीट रिकव्हरी पण बघितली, को जनरेशन, ट्राय जनरेशन बघितलं. आणि जे लास्ट युनिट आहे ते डिपेंड सर्व 5 युनिट वरती. म्हणजे जे डिफरंट टाइप्स ऑफ बॉयलर प्लांट बघितले, ते आपल्याला इन्स्टॉल करत असताना कोणकोणती कॉस्ट ही कन्सिडर करावी लागते. म्हणजे एखादा पर्सन असेल, तो पर्सन तो प्लांट इन्स्टॉल करत असतील तर त्याला कोणकोणत्या कॉस्ट ह्या इम्पॉर्टंट असतात. मग प्लांट्सचे कंपोनंट परचेस करणं असेल, सॅलरी असेल, मेंटेनन्स कॉस्ट असेल, लँड कॉस्ट असेल, टॅक्सेस असतील, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी कॉस्ट असेल, ह्या सर्वांचा आपल्याला अनालिसिस करायचं आहे. त्यावरती आपलं युनिट नंबर 6 असणार. सो वी स्टार्ट द युनिट नंबर 6, economical analysis of power plant. This is our last unit. Firstly, we understand the what is the economical power plant analysis. Means simply say the economical analysis means operating activity, operational activity such as equipment cost, fuel cost, then maintenance cost, renew cost, and net present value. ओके. सिंपल इकॉनॉमिकल पॉवर प्लांट अनालिसिस म्हणजे आपण जो प्लांट यूज करतोय, म्हणजे ऑपरेशनल ऍक्टिव्हिटी, त्याच्यामध्ये मग इक्विपमेंट असतील आपले, फ्यूल कॉस्ट असेल, मेंटेनन्स असेल, रेन्यू असेल, वर्कर सॅलरी असेल, नंतर प्लांट प्रेझेंट व्हॅल्यू असेल. आपण तो प्लांट जो इन्स्टॉल केलाय त्याची एक आपण प्राइस अनालिसिस करतो की प्लांटला इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला 50 करोड, 30 करोड, मिनिमम 50 करोड आणि मॅक्झिमम आपण रेंज ठरवतो 100 करोड. यामध्ये आपल्याला त्या प्लांटची कॉस्ट ही जाणार आहे. मग ऍक्च्युअल आपण रिपोर्ट जनरेट करत असतो. मग त्यानुसार असतं की इकॉनॉमिकल पॉवर प्लांट अनालिसिस. सो ऑपरेशन पॉवर प्लांट. मग आता ऑपरेशन पॉवर प्लांट कोणकोणते, व्हॉट इज द ऑपरेशन पॉवर प्लांट? सिम्पली फ्यूल सोर्स. मग आपल्या कोणकोणत्या पार्टवर हा आपला खर्च होणार आहे त्या कॉस्टचा. फ्यूल सोर्स, अवेलेबिलिटी ऑफ सफिशियंट वॉटर्स, लँड कॉस्ट असेल, skill labor, low operating cost, low maintenance cost, low capital cost. Okay, this is the different types of operation and different types of economical analysis. So start one by one. Firstly, economical analysis of power plant. They also given the various of sources like conventional fuel, means like your diesel, petrol, wood, coal. Okay, this is the
your fuel. Then hydro energy, solar energy, wind energy, atomic energy. Okay, we know that the unit number 5 we discussed already, the nuclear power plant, we are using the atomic energy means युरेनियम. ओके, आपण न्यूक्लियर पॉवर प्लांट मध्ये बघितलं की फ्यूल आपल्याला परचेस करावं लागतं. फ्यूल कोणतं परचेस करतो आपण? कोणतं परचेस करत असतो? युरेनियम परचेस करतो. मग ते युरेनियम परचेस करत असताना आपल्याला ती कॉस्ट पेड करावी लागते. मग ती पण असते आपली इकॉनॉमिकल अनालिसिस मध्ये. ऑल द टाइप्स ऑफ energies are converted into the electrical energy since the electric energy is by the far the most convenient, clean and the handle to various practical applications. Simply आपण जे इकॉनॉमिकल अनालिसिस करणार आहे की जे आपल्याला जो कॉस्टचा खर्च येतो प्लांट इन्स्टॉल करत असताना तो पूर्ण इन्स्टॉल केल्यानंतर आपण जेव्हा इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो आणि ती वेगवेगळ्या पर्पज साठी यूज करतो, ती यूज करत असताना आपण ती सेल करतो कस्टमरला, आपण सेल करतो. मग ते युनिट वाईज सेल करतो. 4 रुपये युनिट, 5 रुपये युनिट, 6 रुपये. म्हणजे 0 टू जर तुम्ही लाईट बिल बघितलं 0 टू 100 मध्ये जर इलेक्ट्रिसिटी आपण यूज केली तर आपल्याला 4 रुपये 5 रुपये पर युनिट लागतं. पण 100 आउट ऑफ 100 गेली तर आपले युनिट हे 7 रुपये 9 रुपये असे हे इन्क्रीज होत असतात. म्हणजे ते कमर्शियल यूज असेल की इंडस्ट्रियल पर्पज यूज असेल त्यानुसार ते आपले पर युनिट चार्जेस ते आपल्याकडून घेत असतात. या प्रकारचा ओके, या प्रकारचे डिफरंट टाइप्स ऑफ एनर्जी इथे अवेलेबल केलेले आहेत. सो economical of generation means electrical power is major concern both the electrical supply company as well as to the customer. Means the economical of generation of electric power is a major concern both the electricity supply company as well as customer. Simply आपण इकॉनॉमिकल अनालिसिस स्टडी करतोय म्हणजे जेवढे पॉवर प्लांट्स असतील आपण स्टडी केले किंवा जेवढे इन्स्टॉल असतील, फॉर एक्झाम्पल एकलारा असेल किंवा आपला डहाणू पॉवर प्लांट असेल, तो इन्स्टॉल करत असताना आपल्याला सर्व सोर्सेसचा कॉस्ट अनालिसिस करावं लागते. मग फ्यूल असेल, सफिशियंट वापर, लँड कॉस्ट, स्किल लेबर असेल, ऑपरेटिंग कॉस्ट मीन्स लो ऑपरेटिंग कॉस्ट असेल किंवा लो मेंटेनन्स कॉस्ट असेल, या सर्व गोष्टींचा अनालिसिस करून आपण एक टार्गेट अनालिसिस करतो की आपल्याला तो प्लांट इन्स्टॉल करत असताना आपल्याला या प्रकारचे तिथे सोर्सेस लागतील. त्याप्रमाणे सपोज कंपनीने प्लांट इन्स्टॉल केला 30 करोड 50 करोड्स मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर त्याने इलेक्ट्रिसिटी केली सेल करायला, कोणाला? कंपनीजला आणि तुमच्या कंझ्युमरला. मग आपण तो कंझ्युमर आपण बनवू शकतो. मीन्स इलेक्ट्रिसिटी आर यूज इन 2 टाइप्स. फर्स्ट वन इज अ कमर्शियल इंडस्ट्रियल पर्पज असतो, त्यानुसार ती आपण सेल करतो. मी सांगितलं तुम्हाला 0 टू 100 युनिट जर आपण यूज केले तर एक चार्ज असतो 5 रुपीज 4 रुपीज जो चार्जचा असतो पर युनिटचा, आणि 100 आउट ऑफ गेले युनिट्स तर तो 6 रुपीज 7 रुपीज असतो. तुमच्याकडे लाईट बिल असेल घरामध्ये तर तुम्ही ते बघू शकता की आपलं लाईट बिल जर 0 टू 100 युनिट मध्ये असेल तर आपल्याला चार्ज किती लागतो. आउट ऑफ 100 असेल तर चार्ज दिलेला आहे, आउट ऑफ 300 युनिट असेल तर त्याचा पण चार्ज तिथे हा इन्क्रीज होत असतो. मग त्यानुसार कंपनी जे कॉस्ट तिथे त्यांनी इन्व्हेस्ट केलेली असते ती त्यांना बेनिफिट म्हणजे ती कॉस्ट त्याच्यामध्ये ही रिन्यू करावं लागते. सपोज त्यांनी 30 करोड 50 करोड त्यात इन्व्हेस्ट केले असतील तर ती सेल केली जाते इलेक्ट्रिसिटी. सेल केल्यानंतर ते अनालिसिस केलं जातं की आपण जी कॉस्ट सपोज प्लांट इन्स्टॉलेशनला आपली सपोज 50 करोड कॉस्ट आपण ती इन्व्हेस्ट केली, ती कशी परचेस केली जाते, मग ती किती इयर्स मध्ये परचेस केली जाईल. ओके, आणि आपलं बेनिफिट किती इयर्स नंतर स्टार्ट होईल त्या प्लांटचं. म्हणजे आपले जे 50 करोड्स आहे हे पूर्ण आधी स्टार्टिंगला नील होतील, त्याच्यानंतरच आपले जे बेनिफिट्स आहे त्या प्लांटचे ते स्टार्ट होतील. म्हणजे सर्व गोष्टींचे इकॉनॉमिकल अनालिसिस त्या पॉवर प्लांट मध्ये केलं जातं. आपण तेच या युनिटमध्ये स्टडी करणार. सो इट इज इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी विल वर्क आउट द कॉस्ट ऑफ जनरेशन बिफोर इन्स्टॉलेशन पॉवर जनरेटिंग प्लांट. सिम्पली सांगतो 4 युनिट 5 युनिट जर आपण कंझ्युमरला हे सेल करतोय, इलेक्ट्रिसिटी सेल करतोय, मग सपोज 4.3%. ओके, तुमच्याकडे लाईट बिल असेल तर तुम्ही बघू शकता की पर युनिट चार्ज 0 टू 100 युनिट्स मध्ये पर युनिट चार्ज किती. सपोज वी आर ऍझ्युमिंग द 4 युनिट. ओके, आपण 4 युनिट ऍझ्युम करूया 4 रुपीज पर युनिट. तर 4 रुपीज पर युनिट असेल तर त्याच्यामध्ये 4 युनिट रुपीज जे युनिट घेतलेले त्याच्यामध्ये कंपनी पूर्ण पॉवर प्लांट अनालिसिस करते. सपोज थर्मल पॉवर प्लांट असेल तर 4 रुपीज मध्ये ते अनालिसिस करते. सपोज त्याच्यामध्ये 1.5 रुपीज असतील ते प्लांटच्या फ्यूल साठी यूज होत असतील, त्यातले 0.50 रुपीज जे असतील 0.50 रुपीज असतील. ओके, ते कशासाठी यूज करत असतील, कंपनीच्या मेंटेनन्स साठी. परत त्याच्यामध्ये 0.20 0.30 म्हणजे सर्व
त्या पर युनिट मध्ये सर्व अनालिसिस केलं जातं. तर सपोज 1 रुपीज असेल तर प्लांटच्या मेंटेनन्ससाठी, 0.50 रुपीज असेल तर प्लांटच्या वर्करचे सॅलरीसाठी, 0.20 रुपीज असेल तर फ्युल सोर्ससाठी, 0.30 रुपीज असेल तर सफिशियंट वॉटरसाठी. ओके, मग 2 रुपीज कंप्लीट झाले आपले. मग वरचे किती बाकी राहिले? 2 युनिट्स. मग सपोज आपण जे बाकीचा कंपनीवर जो आपण आपली कंपनी आहे, त्या कंपनी जो आपण कॉस्टचा खर्च केलेला आहे त्यासाठी 1 युनिट चार्जेस घेतला जातात. ओके, तो मग 3 रुपये झाले सपोज. आणि बाकीचे जे कॉस्ट असतात, मग स्किल वर्कर असेल, कॅपिटल कॉस्ट असेल, मेंटेनन्स असेल, ट्रान्समिशन लाईन असेल, ओके, बाकी जे वर्कर असेल मग त्यांच्यासाठी 0.50 रुपीज त्यात ऍड केले जातात. म्हणजे टोटल कॉस्ट किती होती? 3.50 रुपीज झाली. आणि रिमेनिंग कॉस्ट किती बाकी राहिली 4 युनिट म्हणून? 0.50 रुपीज म्हणजे 50 पैसे. ओके, मग ते 0.50 रुपीज मध्ये तो त्यांचा असतो बेनिफिट. म्हणजे कंपनी काय करते, 4 रुपीज पर युनिट मध्ये त्यांचा बेनिफिट हे अनालिसिस करते की आपण सर्व जो कॉस्टचा खर्च असेल तो पूर्ण अनालिसिस करते पर युनिट नुसार, 4 रुपीज पर युनिट नुसार. मग सपोज 4 रुपये असेल तर त्याच्यामध्ये 3.6 रुपीज त्यांचा तो खर्च येतो. आणि वरचे जे 0.40 रुपीज असतात, 40 पैसे असतात, हा त्यांचा त्या पर युनिट मागे हा त्यांचा बेनिफिट असतो. ओके, या प्रकारचं इकॉनॉमिकल अनालिसिस केलं जातं. मग आपण ते स्टडी करणार आहे. सो इनिशियल कॉस्ट अँड हाय इफिशियन्सी ऑफ पॉवर जनरेशन, सेफ्टी. पण जे आपण ऍझ्युम करतोय, मी सगळ्या गोष्टी ऍझ्युम सांगितल्या की 4 युनिट आहे, तर ते कंपनीवर डिपेंड असतं की त्यांचे चार्जेस किती आहे. जे फ्युल परचेस करता, बॉयलर असतील, कंपोनंट असतील, इक्विपमेंट असतील, त्यांची ऑपरेटिंग कॉस्ट ही प्रत्येक प्लांटची डिफरंट असते. ओके, त्यानुसार ते कॅल्क्युलेशन केलं जातं. आपण फक्त ऍझ्युम करून ते कॅल्क्युलेशन स्टडी करतोय. नाऊ it has the axis the following parameter. They are given different types of parameter like a low initial cost, high efficiency of power generation, safety, reliability, easy of maintenance. थर्ड स्टुडंट, तुम्ही जर एखादा प्रोजेक्ट करत असाल, ओके, थर्ड इयरचा प्रोजेक्ट ग्रुप वाईज तुम्ही कंप्लीट करत असाल, तर तुम्ही सपोज रिपोर्ट रेडी करता. ओके, तुम्ही रिपोर्ट रेडी करता. रिपोर्ट मध्ये काय अनालिसिस करता? सपोज प्रोजेक्ट आहे, आपण त्या प्रोजेक्टसाठी कोणकोणते कंपोनंट लागले. ओके, आपण चार्ट रेडी करतो, त्या प्रत्येक कंपोनंटचं तिथे नेमिंग करतो. ओके, त्या प्रत्येक कंपोनंटचं नेमिंग करतो, त्याची कॅपॅसिटी काय, त्या कंपोनंटची कॅपॅसिटी, तो कुठे यूज करणार आहे, त्याचं ऍप्लिकेशन, आणि प्रत्येक कंपोनंटचं प्राइस. ओके, प्रत्येक कंपोनंटची प्राइस आपण तिथे मेन्शन करत असतो की हा पार्ट आपण परचेस केला, तिथे तो मेजर करतो. सपोज वर्कशॉप मध्ये कुठे वेल्डिंग केलं असेल बाहेर, त्याचे चार्जेस तिथे परचेस करतो. सपोज त्या कंपोनंट परचेस करण्यासाठी, सपोज आपले कंपोनंट परचेस केले, प्रोजेक्ट बनवतोय आपण, सर्व कंपोनंट परचेस केले, त्याची एक टोटल कॉस्ट झाली. ओके, त्याची एक टोटल कॉस्ट झाली इक्विपमेंट परचेसची. बट त्याच्यामध्ये आपण काय ऍड केलं पाहिजे? सपोज कंपोनंट आणण्यासाठी आपण टू व्हीलर यूज केली. टू व्हीलर यूज करत असताना त्याचं काय, जे आपलं चार्जेस असतील, म्हणजे पेट्रोल चार्जेस असतील, ते पण आपण त्यात ऍड केले पाहिजे. ओके, तुम्ही स्वतः वर्क करताय, मग तुमचे लेबर चार्ज त्यात ऍड केले गेले पाहिजे. या प्रकारे सर्व गोष्टी त्यात ऍड करून त्या कंपोनंटची किंवा त्या प्रोजेक्टची ही प्राइस ही आपण हे करत असतो, फायनल करत असतो. टोटल प्राइस ही डिस्प्ले करत असतो. म्हणजे फक्त आपण इक्विपमेंट परचेस केले, जॉईंट केले, बिल्डिंग केले, प्रोजेक्ट रेडी झाला, आणि आपण फक्त फाईल मध्ये आपण काय करतो, त्याचे टोटल कॉस्ट ही मेन्शन करत असतो. बट कंपनी काय करते, जे इक्विपमेंट आणण्यासाठी फ्यूल लागलं, सपोज टू व्हीलर यूज केली, फोर व्हीलर यूज केली, जो टाइम असेल, टाइम त्यांनी तिथं स्पेंड केला, वर्कर असतील, वर्करनी ते बिल्डिंग केलं, कटिंग केलं, सर्व त्यांना तो टाइम दिला, मग ते टाइमची व्हॅल्यूचे पण ते चार्जेस तिथे इन्क्लूड करत असतात आणि टोटल कॉस्ट मध्ये ते ऍड करत असतात. मग टोटल कॉस्ट सपोज तुमची 10,000 झाली, तर 10,000 तर प्रत्येक प्रोडक्ट मागे, ते पॉवर प्लांट असतील किंवा अदर कंपनीचे प्रोडक्ट असतील, सपोज एक प्रोडक्ट 100 रुपयाचा असेल, सर्व त्याचे चार्जेस असतील 100 रुपये, तर कंपनी त्याच्यावर काही पर्सेंट प्रॉफिट लावते. म्हणजे आपण 100 रुपयाला ती वस्तू परचेस केली किंवा कंपनीने ती तो पार्ट रेडी केला 100 रुपीज मध्ये, मग त्याला पूर्ण तो 100 रुपीजचा काय आला, खर्च आला. बट कंपनी त्या 100 रुपीजचे चार्जेस लावते. मग हे डिपेंड असते त्या कंपनीवर. मग सपोज पॉवर प्लांट असेल तर 100 रुपीज ते 50% लावतील काही कंपनी, काही 20%, काही 25%, काही 30%. हे त्याच्यावर पर्सेंटेज त्यांचं प्रॉफिट लावत असतं. म्हणजे 100 रुपीज जर एक प्रोडक्ट असेल, त्याच्यावर 20%, म्हणजे त्या प्रोडक्टची प्राइस किती होते, 120 रुपीज. म्हणजे 100 रुपीज त्यांना तो प्रोडक्ट बनवण्यासाठी लागतो. मग त्यात सॅलरी असेल,
सोर्सेस असतील लाईक फ्युल सोर्सेस, सफिशियंट वॉटर, लँड कॉस्ट असेल, स्किल वर्कर सॅलरीज असेल, ऑपरेटिंग कॉस्ट असतील, तर डिफरंट टाइप्स ऑफ कॉस्टेस असतील किंवा डिफरंट टाइप्स ऑफ परचेससाठी त्यांनी 100 रुपीजमध्ये तो प्रोडक्ट रेडी झाला. मग ती कंपनी 20% लावल्यानंतर त्या प्रोडक्टची प्राइस किती होती? 120 रुपीज प्राइस होती. म्हणजे प्रोडक्ट बनवण्यासाठी 100 रुपीज लागतात आणि कंपनी त्यांची 20% 20 रुपीज हा त्यांचा बेस असतो. ओके, या प्रकारचं अनालिसिस असतं. मग ते कोणती असतं त्या प्रकारे आपण पॉवर प्लांटचं इकॉनॉमिकल अनालिसिस स्टडी करणार आहे. बट इकॉनॉमिकल अनालिसिस स्टडी करत असताना याच्यामध्ये काय आपण केस स्टडी बघणार आहे की एखाद्या कंपनीने, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एखादा केस स्टडी बघणार आहे की एखादा पॉवर प्लांट असेल, ते पॉवर प्लांट इन्स्टॉल करायला किती कॉस्ट लागते, त्यानंतर इक्विपमेंटची कॉस्ट काय असते आणि कंपनीला बेनिफिट किती होतं, हे आपण एक केस स्टडी बघणार आहे. सो दिस इज द डिफरंट टाइप्स ऑफ पॅरामीटर. So next is the economic, the operational activity and the Okay, so consumer will work out the comparative cost of power, various alternative available to him. Therefore, economical of power generation is a great importance in the designing a power plant. Okay, आपण जे स्टडी केलं की पॉवर प्लांट इन्स्टॉल करत असताना जे डिझाईन असेल, इक्विपमेंट असेल, त्याची कॉस्ट ही कंपनी त्यात इन्क्लूड करत असते. Next point is the estimation of production cost of electrical energy. Okay, suppose आपण electrical energy कॅल्क्युलेट करावं लागतं. सो टोटल इलेक्ट्रिक एनर्जी स्टार्टिंगला सपोज एखादा प्रोजेक्ट आपण डन करतोय, ते प्रोजेक्ट डन करत असताना त्या प्रोजेक्टसाठी लागणारे इक्विपमेंट, त्याची कॉस्ट, त्याचं अनालिसिस आपण आधी करतो. ओके, म्हणजे आपण आधी रिपोर्ट जनरेट करतो, त्यानंतर आपण वर्क स्टार्ट करतो. त्यानुसार एस्टिमेशन ऑफ प्रोडक्शन ऑफ कॉस्ट इलेक्ट्रिकल energy. They are given two types of cost: fixed cost and running or operating cost. Okay, this is the cost of electrical energy. First is a fixed cost. Okay, first one is a fixed cost. See, fixed cost is the initial cost in an installation of a power plant. The cost included the following component. Okay, they are given a 5 types of component for in a cost of electrical energy, like a fixed cost. First one is a cost needed for the purchase of land and equipment. Okay, simple. Fixed cost म्हणजे काय, आपण जो लँड परचेस करणार आहे याची कॉस्ट फिक्स असणार. म्हणजे लँड जो आपण परचेस केला तो ज्या पर्सन ओनर असेल, त्या प्लांटचा जो ओनर असेल, ती कॉस्ट त्याला फिक्स असणार आहे. म्हणजे जी आपण इन्व्हेस्ट केली लँड मध्ये ती कॉस्ट त्याला ती कायमची फिक्स असणार. म्हणून कॉस्ट निडेड फॉर परचेस ऑफ लँड अँड इक्विपमेंट. सेकंड इज अ कॉस्ट ऑफ बिल्डिंग. ती बिल्डिंग आपण जे स्ट्रक्चर उभं करणार आहे ती फिक्स कॉस्ट मध्ये आपली इन्क्लूड असणार आहे. ट्रान्समिशन अँड द मीन्स डिस्ट्रीब्युशन. ट्रान्समिशन म्हणजे सपोज पॉवर प्लांट असेल, ट्रान्समिशन म्हणजे लाईन्स ट्रान्समिशन जे असेल इलेक्ट्रिसिटी, ती कॉस्ट असेल. ऑल्सो ती इन्क्लूड इन अ फिक्स कॉस्ट. देन कॉस्ट ऑफ इन्स्टॉलेशन आणि कॉस्ट ऑफ पॉवर स्टेशन. ओके,
Power station means design of the planning of power station. A simple a cost of electric energy. The first point is a fixed cost. मग फिक्स कॉस्ट मध्ये कोणकोणते पॉइंट इन्क्लूड असतील? सिम्पली पर्चेस ऑफ लँड, equipment, cost of building, transmission and distribution lines, cost of installation, cost of designing and planning of the power station. This is the 5 factor are included in a fixed cost. Okay, now second one is, sorry, first also given some point in a fixed cost. The fixed cost is depend on the size and rating of the plant to be installed. Simply first point say that suppose पॉवर प्लांट इन्स्टॉल करतोय, आता डिफरंट टाइप्स ऑफ बॉयलर असतात, त्याची कॅपॅसिटी असते, डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स असतात, त्याची कॅपॅसिटी असते. आपण बघितलं की मग तो किती युनिटचा पॉवर प्लांट आहे, ओके, किती युनिटचा कॅपॅसिटीचा प्लांट आहे, त्याच्यावर त्याची फिक्स कॉस्ट डिपेंड असते. मीन्स फिक्स कॉस्ट डिपेंड ऑन द साईज अँड रेटिंग टू द प्लांट टू बी इन्स्टॉल, म्हणजे त्याच्या कॅपॅसिटीवर ते डिपेंड असते त्याची फिक्स कॉस्ट. फर्दर इन्क्लूड द इंटरेस्ट और कॅपिटल बाउंड द मीन्स insurance premium, taxes, government and salary fixes management, clerical staff. सिंपल आहे फिक्स कॉस्ट मध्ये. सपोज तुम्ही बँकेकडून लोन जर घेतलेलं असेल, बँकेकडून जर लोन घेतले असेल, त्याच्यामध्ये मग इन्शुरन्स प्रीमियम असतं. सपोज तुमचे स्टाफ असेल तर स्टाफचा इन्शुरन्स असू शकतो, कंपनीचा इन्शुरन्स. सपोज कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट झाला, कंपनी बर्न झाली, तर त्याच्या रिगार्डिंग कंपनीचा पण इन्शुरन्स असतो, तो इन्शुरन्स. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट टॅक्सेस असतात, ते इन्क्लुडेड असतात. मग तुमची सॅलरीज असेल, वर्कर सॅलरी असेल किंवा मॅनेजमेंट फिक्स सॅलरी असते, ती सॅलरी, आणि तुमचा क्लिनिकल स्टाफ असतो त्याची सॅलरी, सगळं इन्क्लुडेड इन अ फिक्स कॉस्ट. तर दीज चार्जेस आर कॉल्ड ॲज अॅन्युअल फिक्स चार्जेस. हे अॅन्युअल फिक्स चार्जेस म्हणजे कंपनीमध्ये तुम्ही बघितलं की पॅकेज म्हणजे सॅलरी ही दिली असते, पॅकेजमध्ये दिली जाते 4 lakhs 5 lakhs 10 lakhs. ओके, ही अॅन्युअल पॅकेजमध्ये सॅलरी दिली जाते. ती यासाठी की जी इकॉनॉमिकल अनालिसिस असते ही अॅन्युअली ती अनालिसिस करत असतात, मंथली न करता डायरेक्टली इयरली अनालिसिस असते. सो the charges are called annual fixed charges which kept aside every year. म्हणजे प्रत्येक इयरला ते आपण ऑडिट म्हणतो बघा, मार्च एंडिंगला ऑडिट असतं, मग कंपनीचं पण ते ऑडिट असतं, मार्च एंडिंग असेल ऑडिट असतं, ते इयरली ऑडिट असतं. मग त्या ऑडिटमध्ये सर्व कंपनीचे इकॉनॉमिकल अनालिसिस केले जातात की आपण जे प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट किती सेल केले, किंवा पॉवर प्लांट असेल तर इलेक्ट्रिसिटी आपण किती सेल केली, त्यामध्ये कंपनीला बेनिफिट किती झाले, लॉसेस किती झाले, या सर्व गोष्टीचं ते ऑडिट केलं जातं year wise. Okay, so in fixed cost मग आपण बघितलं की फिक्स कॉस्ट मध्ये अजून काही पॉइंट्स इन्क्लुडेड आहे, लाईक इंटरेस्ट ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, taxes, insurance premium, clerical staff salary, management staff salary. This is the different types of factor in a included in a fixed cost. So second is a running or operational cost. Second one is a running and operational कॉस्ट. ओके, फर्स्ट वन इज अ कॉस्ट ऑफ फ्यूल. आता सिंपल आहे, ती फिक्स कॉस्ट होती. एकदा लँड आपण परचेस केली, लँड परचेस केली म्हणजे ती फिक्स कॉस्ट झाली. इक्विपमेंट परचेस केला म्हणजे ती फिक्स कॉस्ट झाली. त्याच्यामध्ये कोणत्याची म्हणजे सपोज आपण एक लँड, त्या पॉवर प्लांटसाठी लँड परचेस केली 10 crores मध्ये, ती फिक्स कॉस्ट झाली, कारण ती लँड परत आपल्याला परचेस करावी लागणार नाही. सपोज इक्विपमेंट परचेस केला, तर इक्विपमेंट परचेस केल्यानंतर सपोज बॉयलर परचेस केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये परत त्या बॉयलरची प्राइस लागणार नाही, फक्त त्याची मेंटेनन्स आपल्याला कॉस्ट लागणार आहे, म्हणजे ती फिक्स कॉस्ट झाली. त्याच्यामध्ये सॅलरी जर असेल, ती सॅलरी पण एक फिक्स असते, ठरलेली असते, की मग त्याचं इयरली पॅकेज ठरलेलं असतं, ती फिक्स कॉस्ट झाली त्या इयरसाठी. पण रनिंग अँड ऑपरेटिंग कॉस्ट असते. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट पॉईंट इज अ कॉस्ट ऑफ फ्यूल अँड लुब्रिकेशन. सिम्पली आपण सपोज जो कॉस्ट ऑफ फ्यूल असतं, आपण इयर वाईज म्हणजे टोटल आपल्याला जर आपला पॉवर प्लांट हा इयर वर्किंग असणार आहे, तर आपण जो फ्यूल असतो हा फ्यूल पूर्ण इयरचं परचेस करत नाही. ओके, कारण तेवढी फ्यूल अवेलेबल नसतं. त्यामुळे आपल्याला तुम्ही जर पेट्रोल पंप्स बघितले की पेट्रोल पंप्सवर त्यांना एक पिरियड असतो, त्या पिरियडमध्ये त्यांना तेवढं फ्यूल दिलं जातं. ओके, म्हणजे ते 10 days 20 days जे त्यांना अवेलेबल असेल तेवढंच फ्यूल त्यांना सेल केलं जातं. तसंच पॉवर प्लांटमध्ये कॉस्ट ऑफ फ्यूल, मग तुमचं कोल असेल किंवा पेट्रोल डिझेल असेल, त्याच्यानंतर वूड असेल, तर त्या लिमिटेड टाइमसाठी की 1 month म्हणजे आपल्याकडे एक क्लिअरन्स टाइम असतो की जे फ्यूल आपण परचेस केलेले प्लांट वर्किंग आहे, तर ह्या फ्यूलवरती ह्या स्टोरेज जे आपण स्टोरेज केलं फ्यूलचं, तर ह्या स्टोरेजवरती आपण प्लांट 1 month साठी आपला प्लांट हा रनिंग असू शकतो, यावर ते परचेस केलं असतं. मग सपोज तुम्ही एक्झाम्पल बघितलं, पेट्रोल डिझेल यांच्या प्राइजेस ह्या डेली चेंज होतात. ओके, म्हणजे रनिंग आणि ऑपरेशनल कॉस्ट म्हणजे काय, सिंपल अंडरस्टँडिंग, यांच्या कॉस्ट ह्या डेली चेंज होतात. म्हणजे का कोणती कॉस्ट आहे ही फिक्स कॉस्ट नाही, की आपण सपोज 100 रुपीजला पेट्रोल परचेस केलं,
ह्या मंथ मध्ये, तर सेकंड मंथ मध्ये सपोज आपण 2 मंथने जर ते परचेस केलं तर ती कॉस्ट 100 रुपीज राहणार नाही. 100 रुपीज जर ही 6 मंथ कॉन्स्टंट राहिली, दॅट इज अ फिक्स कॉस्ट, म्हणजे ती फिक्स कॉस्ट झाली. बट ती चेंज होते, व्हॅरी होते. कधी 100 रुपीज असेल, कधी 90 असेल, कधी 101 असेल, कधी 150 असेल किंवा 110 असेल, म्हणजे ती व्हॅरी होत असते. म्हणजे व्हॅरी कॉस्ट म्हणजेच काय, रनिंग अँड ऑपरेशनल कॉस्ट. मग पॉवर प्लांट मध्ये फ्यूल यूज परचेस करताना ती कॉस्ट जी असते ती नेक्स्ट मंथला परचेस करताना चेंज होते. ओके, लुब्रिकंट असतं, लुब्रिकंट प्राइसेस चेंज होतात. आणि चेंज जरी होत असला, एकदा लुब्रिकंट आपण बॉयलरच्या काही पार्टसाठी यूज केलं तर आपल्याला परत 2 मंथ नंतर ते परचेस करावं लागतं, कारण की त्याचा मेंटेनन्स असतो. ते टर्बाईन असेल किंवा तुमचा बॉयलर असेल, त्याला ती 2 मंथ नंतर त्याला ते मेंटेनन्ससाठी रिक्वायरमेंट असते. कसली रिक्वायरमेंट असते त्याची, लुब्रिकेशनची. मग त्यामुळे ती कोणती कॉस्ट मध्ये इन्क्लुडेड असते, रनिंग अँड ऑपरेशनल कॉस्ट मध्ये इन्क्लुडेड असते. सेकंड पॉईंट, कॉस्ट ऑफ ऑइल, वॉटर, ग्रीसेस. सिंपल आहे, तुम्ही कंपोनंट असता पॉवर प्लांट मध्ये, मग टर्बाईन असेल, कंडेन्सर असेल, पाईप्स असतील, यांना सर्वांना आपण यूज काय करतो, ऑइल यूज करतो, वॉटर यूज करतो, ग्रीस यूज करतो. मग आपण कधी असं बघितलं की एखादा पार्ट, सपोज टू व्हीलरचं एक्झाम्पल घेतलं आपण, चेन सॉकेट असतं. ओके, चेन सॉकेटला आपण ऑइल यूज करतो किंवा स्प्रे यूज करतो, लुब्रिकेशनसाठी यूज करतो. तुम्ही कधी बघितलं किंवा आपली जी टू व्हीलर असते त्याच्यामध्ये आपण ऑइल यूज करतो, इंजिन ऑइल. मग ती इंजिन ऑइल आपण 5,000 किलोमीटर कंप्लीट झाल्यानंतर चेंज करत असतो. म्हणजे ती कोणती कॉस्ट झाली, रनिंग कॉस्ट झाली. म्हणजे आपल्याला ती काही टाइम नंतर ती चेंज करावी लागते. सपोज चेन सॉकेट असेल, आपलं चेन असेल, चेनवर आपण लुब्रिकेशन ऑइल किंवा स्प्रे यूज करतो. तर ते आपण कधी यूज करतो, 5 डेज 10 डेज नंतर, म्हणजे 5 ते 10 दिवसानंतर आपण त्याच्यावर स्प्रे करत असतो. तो ऑइलचा असेल किंवा स्प्रे करत असतो. ओके, म्हणजे ती कॉस्ट कोणती झाली, रनिंग कॉस्ट झाली. कारण ती फिक्स नसते का आपण एकदा त्याला स्प्रे केला किंवा एकदा बाईक मध्ये आपण ऑइल फिल केलं तर डायरेक्टली आपण 3-4 वर्षांनी ऑइल त्या गाडीत टाकता, असं कधी होत नाही. त्याला एक टाइम ठरलेला असतो, 5,000 किलोमीटर, 10,000 किलोमीटर, दॅट इज अ रनिंग अँड operational cost. My second point say that the cost of oil, water, greases. Third point is cost of spare and repair. सिम्पली एखादा पार्ट आपण परचेस केला, सिंपल लँड परचेस केली आपली, सपोज त्या प्लांटची लँड परचेस केली, ही फिक्स कॉस्ट आहे, काय तिच्यात कोणताही चेंजेस होणार नाही. बट एखादा इक्विपमेंट परचेस केला ती पण फिक्स कॉस्ट आहे. सपोज बॉयलर आपण 5 कोटीला परचेस केला, एखादा स्टीम टर्बाईन सपोज आपण 50 लाखाला परचेस केली, तर ती स्टीम टर्बाईनची कॉस्ट 50 लाख ही फिक्स आहे. बट 1 इयर नंतर त्या स्टीम टर्बाईन मध्ये काही इक्विपमेंटचा मेंटेनन्स चार्ज आहे, पण तो 50 लाख येणार आहे का, नाही. मग तो 1 लाख येऊ शकतो, 2 लाख येऊ शकतो. मग त्यात ग्रीस असेल, ऑइल असेल, मग त्याचे स्पेअर पार्ट असतील ते चेंज करायचे असेल किंवा रिपेअरिंग असेल, हे रनिंग कॉस्ट अँड ऑपरेशनल कॉस्ट मध्ये इन्क्लुडेड असतात. अँड फोर्थ वन इज द कॉस्ट ऑफ जनरल मेंटेनन्स. ओके, दिस इज द, स्टार्टिंगला आपण बघितलं फर्स्ट पॉईंट फिक्स कॉस्ट. मग फिक्स कॉस्ट तुम्हाला अंडरस्टँड झाली. मग स्टाफ सॅलरी असेल, तुमची लँड असेल, इक्विपमेंट असेल, हे इन्क्लुडेड असा फिक्स कॉस्ट मध्ये. आणि सेकंड इज द रनिंग अँड ऑपरेशनल कॉस्ट. पॉइंट आर कॉस्ट ऑफ फ्यूल, लुब्रिकेशन, कॉस्ट ऑफ ऑइल, वॉटर, ग्रीसेस, स्पेअर पार्ट्स, रिपेअरिंग. दॅन द ऑपरेटिंग लेबर, म्हणजे ऑपरेटिंग लेबर असतं ते पण रनिंग अँड ऑपरेशनल कॉस्टवर डिपेंड असतात. ओके, देन द कॉस्ट ऑफ जनरल मेंटेनन्स. मग कंपनीचा जो जनरल मेंटेनन्स असतो, मग आपला तो प्रत्येक मशीनचा हा 8 अवर्स मध्ये काही मशीन असतं. सपोज बॉयलर असेल तर बॉयलरचा आपल्याला डेली मेंटेनन्स इम्पॉर्टंट असतो किंवा विकली मेंटेनन्स असतो काही पार्टचा. म्हणजे कशावर डिपेंड असतं, मशीनवर डिपेंड असतं. काही मशीनचा आपण मंथली मेंटेनन्स करतो, काहींचा इयरली करतो, काहींचा विकली असतो, काहींचा डेली असतो. म्हणजे सर्व डिपेंड असतं त्या मशीन्स वरती. म्हणजे दिस इज अ डिफरंट टाइप्स ऑफ रनिंग अँड ऑपरेशनल कॉस्ट. ओके, मग आपण बघितल्या 2 टाइपच्या कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. सिंपल आहे. फर्स्ट is a fixed cost. In fixed cost included which types of parameters like land, equipment, cost of building, distribution, transmission, cost of installation, then the cost of the design and planning of the power station. Okay, this is a fixed cost. And the running cost is a cost of fuel, lubrication, grease, oil, water, like operating labor, then the spare part, repairing, and the last one is the cost of general maintenance. This is a running and the operational cost. This is next point is a unit energy cost. Okay, unit energy cost. Next lecture we discuss on the unit, what is the unit energy cost, then estimation of various parameters like heat rate, thermal efficiency, capacity factor, load factor, economical efficiency,
operational efficiency, then the diversity factor, plant capacity factor, plant use factor, utilization factor. Okay, they are given a different types of various performance for the parameter. तर ते एक वेगवेगळ्या प्रकारचे दिलेले पॅरामीटर आपण ते स्टडी करणार आहे की प्रत्येक पॅरामीटर्स आपल्याला इकॉनॉमिकल अनालिसिस करावं लागतं आणि त्यावर तुमची ही रिपोर्ट डिपेंड असते. मग विच टाइप्स ऑफ व्हॅरियस पॅरामीटर आर देअर? हीट रेट, थर्मल इफिशियन्सी, फॅक्टर, लोड फॅक्टर, the economical efficiency, operational, plant capacity factor also given, plant use factor, utilization factor. Okay, this is the different types of factor are there. Now next point also factor affecting on choice of power plant. ओके, नेक्स्ट लेक्चर आपण डिस्कस करणार आहे की फॅक्टर अफेक्टिंग ऑफ चॉईस ऑफ पॉवर प्लांट अँड व्हेरियस परफॉर्मन्स ऑफ द पॅरामीटर. Okay, so factor affecting on choice of power plant are given different types of factor like a types of fuel available depend on the which types of power plant are there. ओके, म्हणजे सिंपल आहे, टाइप्स ऑफ फ्युअल कशावर डिपेंड असणार आहे की कोणता पॉवर प्लांट आहे. त्या पॉवर प्लांट नुसार थर्मल असेल तर आपण काय यूज करतो, थर्मल असेल तर कोल यूज करतो, न्यूक्लिअर असेल तर युरेनियम ॲटॉमिक एनर्जी यूज करतो, आणि जर आपला हायड्रो असेल तर ऑलरेडी आपण वॉटर यूज करतो. म्हणजे डिपेंड ऑन अ टाइप्स ऑफ फ्युअल अवेलेबल. Then fuel transmission cost. Okay, fuel cost of fuel means then the cost of land, taxes, requirement of space of power plant, availability of site of water, then the storage of space for fuel, water, then the transmission facility very important for the fuel, then the disposal of ash, pollution, noise, natural of land means natural of load, nature of load, reliability of supply, then the interest. Okay, this is the generating unit, sites of power plant, types of load, number of generating. They are given different types of generating, meaning in a power plant means number of generating unit, then pollution of noise. Okay, this is the different types of factor for a affecting on a choice of power plant. Okay, and also given different types of method also given in generation, power generation cost. Okay, this is a very simply unit, and this is a very simply unit of a economical analysis of power plant. So next lecture we discuss on a different types of parameter. Which types of parameter? Heat rate, thermal efficiency, capacity factor, load, economical operating efficiency. Okay, this is a different types of factor and a utilization factor. And next point is a factor affecting of choice of power plant. Okay, these are given a different types of factor. Now next lecture we discuss the one by one factor.